हो सर, येत आहे. ब्लूटूथ मधून येतोय ना आवाज? बोला, ब्लूटूथ मधून येतोय ना आवाज? हो सर. येस, ठीक, गुड. काल आपण काय सुरुवात केली होती? डाय हायब्रिड क्रॉस, बरोबर? आठवतंय सगळ्यांना? कोणकोणते कॅरेक्टर आपण कन्सिडर केले होते? बोला बोला. काल आपण डाय हायब्रिड Stem, क्रॉस बघत height, होतो ना? flower color, position of a flower, pod color, pod shape, seed color, seed shape. मी आता क्वेश्चन कळला का बेटा तुला? क्वेश्चन कळला? साहिल, क्वेश्चन कळला का? माझा क्वेश्चन असा आहे की डाय हायब्रिड क्रॉस मध्ये आपण कोणकोणते 2 कॅरेक्टर कन्सिडर केले होते? दॅट इज माय क्वेश्चन. काल आपण तो युनिट स्क्वेअर भरायला सुरुवात केली होती ना, तेवढ्या Color, स्लाइड seed गेली. shape. सीड कलर, सीड शेप. डाय हायब्रिड क्रॉस. डाय हायब्रिड क्रॉस मध्ये आपण 2 कॅरेक्टर कन्सिडर केले होते. सीड कलर, कॅपिटल वाय हा डॉमिनंट होता. आणि अशाच सीडचा शेप जो होता, सीड शेप कोणता डॉमिनंट मानतो आपण? कॅपिटल आर हा डॉमिनंट आहे. याचा आपण क्रॉस केला होता. कशाशी? सीड कलर रिसेसिव्ह जो आहे तो कसा आहे? स्मॉल वाय सीड that is green. Seed shape wrinkled. आणि हा होता स्मॉल आर असा सीड. आणि हे प्रॉपर याच क्रॉस केलं होतं. आठवतं सगळ्यांना? सगळे मुलं कुठे गेले आज? 6 मुलं आहे फक्त आज. सपना लेंगुरे मॅडम उठलेले आहेत. कॅरेक्टर्स लिहून घ्या सगळे. स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर. आता याला आपण काल बॉक्स मध्ये भरत होतो. नंतर रेषा मारल्या तरी चालतील. पुसू का हे? कॅन आय रब दिस? सगळ्यांनीच हे लिहून झालंय ना? काल लिहिलंय ना सगळ्यांनी? बोला. आता आपण याचा क्रॉस करणार आहोत. गॅमेट कसे बनवतात तुम्हाला आता माहिती आहे, बरोबर?
कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर क्रॉस केला, स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर गॅमेट बनवायचे. आपण पाहिलं होतं की यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतात. यांना कॅपिटल वाय, कॅपिटल आर इथे अशा पद्धतीचा F1 साठीचा गॅमेट बनेल कॅपिटल वाय आणि इथे बनेल स्मॉल वाय, स्मॉल आर. या दोघांचा क्रॉस केला आणि आपल्याला रिझल्टंट जे मिळालं असं मिळालं कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. दिस इज द F1 आणि हे आहेत गॅमेट्स. आपण दोन कॅरेक्टर कन्सिडर करतोय, दोन कॅरेक्टरचा विचार करतोय. दोन कॅरेक्टरचा विचार केल्यामुळे आपण येलो हे सीड कलर कन्सिडर केलंय आणि त्याचा आर हा राऊंड शेप कन्सिडर केलेला आहे. सिमिलरली इथं ग्रीन कलर सीडचा घेतलेला आहे आणि रिंकल्ड तुरकुत्या पडलेलं बी हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आपण घेतलेलं आहे. तर आपल्याला माहित झालंय की डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं. त्या दोन्ही कॅरेक्टरला आपण आपसात क्रॉस करवतोय. क्रॉस केल्यानंतर आपल्याला जे प्लांट मिळणार आहे हे प्लांट कसं मिळणार आहे सांगा. मुलींनो सांगा, साहिल नाही सांगणार, मुलींनो सांगा हे कसं मिळेल आपल्याला. कम ऑन, कसं मिळेल. रोशन आहे का रोशन. येलो राउंड, येलो आणि राऊंड. येलो राउंड, येलो, येलो आणि राऊंड. व्हेरी गुड. हे मिळेल आपल्याला येलो आणि राऊंड असलेलं प्लांट. बरोबर. आता या येलो राऊंडला आपण काय करतोय, क्रॉस करणार आहोत. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर यांचं काय केलं आपण. बोला, काल वर्ड दिला होता तुम्हाला कॅपिटल वाय, स्मॉल सेल्फिंग. वाय. हा, यालाच आपण काय करतो, सेल्फिंग किंवा सेल्फ क्रॉसिंग. सेल्फिंग. आता सेल्फिंग केल्यानंतर गॅमेट काय काय बनतील सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपण चार पॉसिबिलिटी, इथं काय येतं, मॅथमॅटिक्स येतं, छोटस मॅथमॅटिक्स आहे. काय तुम्हाला माहिती आहे की मेंडल वॉज व्हेरी गुड स्टॅटिस्टिशियन अँड मॅथमॅटिशियन. तर याच्यात आपण काय करतो, बेस्ट पॉसिबल कॉम्बिनेशन तयार करतो. आपल्याला चार प्रकारचे गॅमेट मिळतात. कॅपिटल वाय, हे बघा, याला काय करायचं, लांब लांब लिहून बघायचं. इकडे बघा, वाय असा लिहिला, स्मॉल वाय असा लिहिला, कॅपिटल आर असा लिहिला आणि स्मॉल आर असा लिहिला. तर याचं पॉसिबल कॉम्बिनेशन काय काय मिळू शकतं. तर दिस वाय कॅन गो विथ दिस, अगेन दिस वाय कॅन गो विथ दिस ऑल्सो, दिस वाय कॅन गो विथ दिस अँड दिस वाय कॅन गो विथ दिस ऑल्सो. हे आपल्याला चार पॉसिबल कॉम्बिनेशन मिळतात. काय काय मिळतात बघा. कॅपिटल वाय येतो म्हणजे हे गॅमेट बनतील बेटा. आपण असं का करतो, गॅमेट किती प्रकारचे मिळतील आपल्याला. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय, स्मॉल आर. चार प्रकारचे गॅमेट आपल्याला मिळतील. ठीक आहे, बघा. एव्हरीबडी हॅज गॉट. येस सर. सगळ्यांना बघा जमतंय का. एव्हरीबडी इज गेटिंग. ऋषिकेश समजतंय बेटा. ऋषिकेशला हो सर. हे एकदम क्लिअर झालं. हे बघा, दिस कॅपिटल वाय कॅन गो विथ दिस, दिस कॅपिटल वाय कॅन गो विथ दिस ऑल्सो, स्मॉल वाय कॅन गो विथ दिस आणि स्मॉल वाय कॅन गो विथ दिस. हे असे चार आपल्याला प्रकारचे गॅमेट या ठिकाणी बनताना दिसतील. म्हणजे हे चार गॅमेट आपण लिहिले. आपण काय करतो, याच गॅमेटला अशाच गॅमेट, आता जर हे प्लांट असे गॅमेट बनवेल तर हे पण प्लस तसंच गॅमेट बनवणार आहे. दोन्ही प्लांट आपसात सेल्फिंग करतो म्हणजे काय, दोन भावांचं असं समजा ना. दोन भाव, दोन प्लांटला एकाला मेल, दोघांना मेल मानलं की मग एकाला आपण काय करतो, ज्या वेळेला हे करायचं असतं तर एकाचं इमॅस्क्युलेशन करतो.
म्हणजे एका प्लांटला आपण फिमेल बनवतो एकाला, पण ते आहेत एकाच पिढीमधले, म्हणजे ते आपसात सख्ख्या भावा बहिणींसारखे असते, तर त्यांचं आपण क्रॉसिंग करतो. असं अॅनिमल्स मध्ये पॉसिबल नसतं, पण प्लांट मध्ये आपण करतो. अॅनिमल्स मध्ये करतात काही सायंटिस्ट लोक, पण ह्युमन बिंग मध्ये पॉसिबल नसतंय. पुसतोय मी आता, हे झालं असेल लिहून सगळ्यांचं तर मी पुसतोय. कॅन आय रब धिस नाऊ? मुलींनो, ज्या मुली आत्ता जॉईन झाल्या असतील त्यांनी जस्ट स्क्रीनशॉट घ्या, पुढे जातोय आपण. कारण आपल्याला आज वेळ मिळाला तर बॅक क्रॉस, त्याच्यानंतर काही डेव्हिएशन, हे सगळंच शिकायचं आहे. आता एकाला आपण मेल मानलेलं आहे, एकाला आपण फिमेल मानलेलं आहे, आणि एक युनिट स्क्वेअर जो आहे तो आपल्याला भरायचा आहे. युनिट स्क्वेअर जो आहे तो आपल्याला भरायचा आहे. आता गॅमेट कसे बनलेले तर तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, इथे पण कॅपिटल वाय, कॅपिटल आर, बरोबर. याच्यानंतरचा गॅमेट सांगा कोणता बनलेला आहे? कॅपिटल वाय, स्मॉल आर. स्मॉल आर. तिसरा बनलेला आहे स्मॉल वाय, कॅपिटल आर, बरोबर. आणि शेवटचा बनलेला आहे स्मॉल वाय, स्मॉल आर. सेम इकडे लिहायचं, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, आणि शेवटी येत आहे स्मॉल वाय, स्मॉल आर. ठीक आहे. आता यांचा आपसात क्रॉस करू, आणि क्रॉस केल्यानंतर काय काय पॉसिबल, याच्यामध्ये काय करायचं असतं बाळांनो, हीच गोष्ट महत्वाची असते. मी रेषा मारण्याच्या ऐवजी आपण सेपरेट खूप मोठं अंतर ठेवलं, त्यामुळे काही पॉसिबल प्रोबॅबिलिटी कमी होणार नाही, जागा भरपूर आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, बरोबर. इथे काय येईल? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. पुन्हा एक छोटा, एक मोठा, नाही, कॅपिटल वाय, कॅपिटल, आणि यस, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल आर, बरोबर. आता हे बॉक्स कंप्लीट झालं, याला आपण बंद करू. भरा याला. सगळेजण भरताय का? कॅपिटल वाय, कॅपिटल स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. चेक पण करत राहा, बरोबर.
कॅपिटल लेटर आपण पहिले लिहितो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, गोंधळ करायचा नाही. झालं का भरून बघा. बघा भरून झालं का. सगळ्यांचं भरून झालं असेल तर आपण याचा अनालिसिस करू. चेक करा. आपल्याला काय कॉम्बिनेशन मिळतंय. होमोझायगस डॉमिनंट एक मिळतोय. काय मिळतोय. सगळेच्या सगळे कॅपिटल वाय 2 कॅरेक्टर आणि कॅपिटल आर म्हणजे एक्झॅक्ट पॅरेंट सारखं किती मिळतात 1. म्हणजे इथे लिहायचं का बाजूला येलो आणि राऊंड प्युअर असलेले कॅपिटल वाय कॅपिटल आर किती मिळाले 1. ठीक आहे. दिसतंय सगळ्यांना. आता असे आपल्याला शोधायचे. तिकडे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. असे शोधायचे. काय शोधायचे आपल्याला. आपल्याला हे शोधायचे की ज्याच्याकडे 2 कॅरेक्टर आहेत. हे बघा सुरुवातीला हे बघा याच्याकडे चौघच्या चौघ कसे आहेत 1 2 3 4 चारीच्या चारी डॉमिनंट कॅरेक्टर. येतंय लक्षात. आपल्याला 4 नंतर आकडा येतो 3 चा ज्याच्याकडे 3 डॉमिनंट आहेत. 3 डॉमिनंट 1 रिसेसिव्ह. दुसरी पॉसिबिलिटी काय असेल 3 डॉमिनंट 1 रिसेसिव्ह. पुढची पॉसिबिलिटी काय असेल 2 डॉमिनंट 2 रिसेसिव्ह. असे किती मिळतात ते आपल्याला शोधायचे आहेत. त्याच्यानंतर 1 डॉमिनंट 1 रिसेसिव्ह. 1 डॉमिनंट 3 रिसेसिव्ह. चुकीचं दिलं 3 रिसेसिव्ह. आणि चौथा आहे ऑल रिसेसिव्ह. कारण इथे आपण काय पाहिले ऑल डॉमिनंट. मी जे लिहिलंय याचा अर्थ समजून घ्या सगळ्यांनी. जे मुलं एकदम फुल प्रेझेंट माइंडने बसले त्यांना एकदम इझिली लक्षात येईल. सगळेच्या सगळे कॅपिटल लेटर ज्याच्याकडे येत असतील त्याला आपण काय म्हणतोय ऑल डॉमिनंट. ज्याच्याकडे 3 डॉमिनंट लेटर 3 कॅपिटल लेटर असतील 1 स्मॉल लेटर असेल असे शोधायचे. ज्याच्याकडे 2 कॅपिटल आहेत 2 स्मॉल आहेत असे शोधायचे. यांची संख्या काढायची आहे. त्याच्यानंतर ज्याच्याकडे फक्त 1 कॅपिटल लेटर आहेत आणि 3 छोटे लेटर आहेत स्मॉल लेटर आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आणि ज्याच्याकडे चारहीच्या चारी स्मॉल लेटर आहेत असे आपल्याला शोधायचे. तर हे शोधणं सगळ्यात सोपं आहे. हे शोधणं सगळ्यात सोपं आहे. आणि हे आहे इथं बघा. दिसतंय का सगळ्यांना. आर यू गेटिंग. या बघा. हा आता हे 1 मिळालं आणि इथे किती मिळालं 1 मिळालं. इथे 1 मिळालं
काय झालं? स्मॉल वाय स्मॉल आर एकच मिळालं. बरोबर. आता उरले किती? टोटल किती आहेत चौकोन आपल्याकडे? किती आहेत टोटल? 16 बॉक्सेस आहेत बघा. किती बॉक्सेस आहेत आपल्याकडे? 16 बॉक्सेस आहेत. एम आय राईट? बघताय सगळेजण? बघताय सगळेजण? आता Yes. शोधायचे आहेत आपल्याला 3 वाले. हे बघा 3 वाले शोधायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्याकडे एक पण कॅपिटल असेल तर तो त्या गोष्टीसाठी डॉमिनंट असेल. आता पहिल्यांदा काय करू? 3 वाले शोधू. किती मिळतात बघा. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतंय. इकडे पण आहे सर. ज्याच्याकडे 3 येतात. हं? हे इकडे बघा सेकंड 1 2. नाही आता शोधतो मी. बघा इथे बघा, हे 2 लिहिले की ह्या लाईन मध्ये 2 3 बरोबर. 4 आणखी कुठे आहे का? बस. किती मिळत आहे ते? काय यांचं आहे? कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. किती मिळत आहेत बघा. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. 2. किती मिळाले? 2. त्याच्यानंतर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल आर. किती मिळाले? 2. ठीक आहे. आता 3 वाले काढले आपण. बरोबर. आता 2 वाले भरपूर सारे आहेत बघा. एक पहिल्यांदा हे या सारखे काढू. 2 3 4. 2 डॉमिनंट 2 रिसेसिव्ह. याच्या 2 कॅटेगरीज असतील. किती आहेत? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. किती मिळाले? 4. आता दुसरी पॉसिबिलिटी, ज्याच्याकडे ही व्हरायटी आहे, आपण त्यांचा जिनोटाइप फिनोटाइप लिहिणार आहोत. काय दिसेल आपल्याला तिथे? इथे बघा. आता याच्याकडे 2 आहेत, ज्याच्याकडे फक्त काय दिसतं आपल्याला? येलो आणि रिंकल्ड ही कंडिशन आपल्याला दिसते. ही एक आहे. आणखी कुठे दिसतंय का या टाईपचं? स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल आर असं कुठे दिसतंय का आणखी? नोवेअर. नाही. म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल आर 1. ठीक आहे. आता पुढचं कॉम्बिनेशन, एकच डॉमिनंट आणि 3 रिसेसिव्ह. शोधा. कुठे दिसतंय? सर्वात खाली दुसऱ्या याच्यात. नाही, एक इथे पण कॅरेक्टर आहे ना, हे राहिलं बघा. हे बघा, हे पण राहिलं. या टाईपचं पुन्हा दुसरं नाही मिळणार. हे बघा, हे एक राहिलं ना इथे. स्मॉल वाय कॅपिटल आर हे एक मिळालं आपल्याला. हे सगळे डिफरंट आहे ना. ज्याच्याकडे आपण काय लिहितोय? 2 डॉमिनंट 2 रिसेसिव्ह. प्रत्येकाकडे तुम्ही चेक करा. बघा इथे याला चेक करा, ह्याला चेक करा. आता आपल्याला काय शोधायचे? 1 डॉमिनंट 3 रिसेसिव्ह. हे बघा. दिसतंय? बघा. ठीक आहे.
किती मिळाले? 4. बघा आता यांचं फक्त जिनोटाइप वेगळं आहे. इथे काय जिनोटाइप, इथे काय जिनोटाइप आहे बघा. स्मॉल वाय, हे बघा पहिले ह्या दोघांचं लिहू. कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. जास्त गोंधळ होतोय, मी इथे लिहितो. इथे बघा, इथे लिहितो. हे मी इथे लिहितोय. एक डॉमिनंट, 3 रिसेसिव्ह. काय? कॅपिटल वाय, स्मॉल आर. किती मिळत आहे ते? 1 आणि 2. 2 मिळाले. स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. स्मॉल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. किती मिळाले? 2. दिसतंय का सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय बेटा हे? हो सर. बस. आता आपल्याला काय काय पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळाले ते आपण सगळेच्या सगळे लिहून घेतले. लिहिलं का सगळ्यांनी? सर एक मिनिट. याला आपण कशात टाकतो? 3 डॉमिनंट. हा बोला. 3 रिसेसिव्ह, 1 डॉमिनंट. 3 रिसेसिव्ह, 1 डॉमिनंट. काय म्हणते बोल बेटा? म्हणजे आपल्याला झिरो टाइप्स किती मिळत आहेत बघा. आता याला आपण व्यवस्थित समजा लिहायचं ठरलं तर कसं लिहायचं आता बघा. आणि याचा मी फॉर्म्युला पण तुम्हाला सांगणार आहे. याचा आपण फॉर्म्युला पण लिहिणार आहोत. F2 साठीचा काय फॉर्म्युला असतो तो तुम्हाला मी फॉर्म्युला सांगणार आहे. हे बघा काय मिळालं? 1:2. फक्त हे आकडे लिहायचे आता. 1:2, 2:2, 2:2, 4:1, 2:2. हे 2-2 मिळाले ना? हे 2-2 मिळाले. 1:2, 2:2, 1:1. आता हे 1-1 किती मिळाले बघा. 1, 1, 1 आणि 1. 4 वेळा 1 आलंय का बघा. 1, 2, 3, 4. 4 वेळा 1 आलेले आहेत. 1 वेळा 4 आलेला आहे का? हे बघा इथे 1 वेळा 4 आलेला आहे. आणि 4 वेळा 2 आलेत का? 1, 2, 3, 4. बघू होतंय का मॅच? 5, 4, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16चे 16 डिस्क्रिप्शन आलेलं आहे. आता हे नीट नाही लिहिलेलं. याला जर नीट लिहायचं असेल तर कसं करायचं? हे बघा मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही सॉल्व्ह करता ना. 1:2, 2:1 हा आपल्याला जिनोटिपिक रेशो मिळालेला होता. F2 मध्ये मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जिनोटिपिक रेशो काय मिळतो आपल्याला? असा मिळाला होता बघा. आपण असं केलं होतं बघा. कॅपिटल टी किती मिळाले? 1. स्मॉल टी किती मिळाले? 1. आणि कॅपिटल टी स्मॉल टी किती मिळाले? 2. त्यामुळे याचा जिनोटिपिक फॉर्म्युला काय होतो? 1:2:1. जिनोटिपिक फॉर्म्युला काय मिळाला? 1:2:1. दिसतंय का सगळ्यांना? 1:2:1. आता याला मी काय करतोय नीट लक्ष द्या. डायहायब्रिड क्रॉस जितके क्रॉस करायचे असेल तितके क्रॉस करा. तुम्हाला जिनोटिपिक रेशो जर काढायचा असेल तर याच्या रेस टू 2 केलं. याच्या रेस टू आपण n लिहितो. तुम्हाला जो काही क्रॉस करायचा तो तुम्ही करताय. दिसतंय का सगळ्यांना? एव्हरीबडी इज गेटिंग? समजतंय सगळ्यांना? 1:2:1 रेस टू 1. समजा 1 लिहिला तर हाच फॉर्म्युला येईल. इथं 2 लिहिला तर हा फॉर्म्युला येईल. डायहायब्रिड क्रॉस केला तर इथं काय लिहायचं? 2. आता याला सॉल्व्ह करा. हेच येईल बघा. फक्त आपण सिक्वेन्सने प्रॉपर सिक्वेन्सने लिहिताय. 1:2:1 इंटू 1:2:1. करा गुणाकार याचा. बघा काय मिळतो. याचा गुणाकार करा. हा फॉर्म्युला आहे याचा बेटा. हा याचा फॉर्म्युला आहे बघा.
याच्याशी गुणाकार होईल, प्रत्येकाचा होईल बघा. पहिल्यांदा ह्या एकाचा एकाशी करा, 1:1, 1:2, 1:1 बघा होत आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार बघा, या दोनाचा एकाशी 2:2, याचा याच्याशी केला बरोबर, याचा पुन्हा दोनाशी होईल 4 येईल, याचा पुन्हा दोनाशी होईल. आता पुन्हा एक मध्ये तर तोच येतो 1:2, 2:1. दिसतंय का सगळ्यांना? कमॉन, दिसतंय का बाळांनो? बोला. हो सर. बघा मोजा, 4, 2, 6, 4, 10, 2, 12, 13, 14, 15, 16, 16. फक्त हे असं लिहिन, कधी कधी टीचर कन्फ्यूज होतात असा फॉर्म्युला दिल्यानंतर. तर हा फॉर्म्युला लिहिला तर आपल्याला मिळालेले किती आहेत ते नीट लक्षात घ्यायचे. आता याचा आपल्याला काय लिहायचं, हा झाला जिनोटिपिक फॉर्म्युला. हा काय झाला बाळांनो? जिनोटाइप मिळाले आपल्याला. आता जिनोटाइप जे आहे त्या जिनोटाइप मध्ये आपल्याला ज्याच्याकडे कॅरेक्टर कोणते कोणते आले त्याच्यानुसार आपल्याला काय बनवायचे आहेत, फिनोटिपिक रेशो काढायचा आहे. काय काढायचा आहे? आपल्याला काय काय मिळू शकतं. पहिले आपल्याला इथे कळलं की येलो आणि राऊंड किती मिळाले ते आपल्याला बघणार आहोत. येलो आणि राऊंड किती मिळत आहेत ते आपण बघणार आहोत. आता हे तर मी पुसतोय कारण माझ्या बोर्डवर लिमिटेड जागा आहे, तुमच्याकडे वही आहे, तुम्ही नीट बघा. हे सगळ्यांनी लिहिलं का हे पहिले सांगा मला. कमॉन, सगळ्यांचं लिहून झालं का? पूर्वाचं लिहून झालं का? पूर्वा बेटा झालं का तुझं? मानसीचं झालं का? साक्षीचं झालं का? येस. रब करू का मग? येस, आता रब करतो. हे पुसतोय मी. आता हा फॉर्म्युला लिहिला सगळ्यांनी? नीट बघा, हा फॉर्म्युला लिहिला? येस सर. हा शेवटचा फॉर्म्युला लिहिला का सगळ्यांनी? गुड. येस सर. आता आपण पॉसिबल कॉम्बिनेशन सगळे लिहून ठेवलेले आहेत ऑलरेडी. आता आपल्याला फक्त कसं दिसेल, त्या शेंगा आपल्याला कोणत्या टाईपच्या दिसतील, शेंगा म्हणतो बिया, सीड कसे दिसतील ते आपल्याला शोधायचं. आता ज्याच्याकडे कॅपिटल वाय, कॅपिटल आर आहे, आता काय काढायचं आहे आपल्याला? ज्यांच्याकडे एक तरी कॅपिटल आहे आणि ज्यांच्याकडे एक तरी कॅपिटल आर आहे, म्हणजे असे आपल्याला शोधायचे ज्यांच्याकडे एक कॅपिटल वाय आहे आणि एक कॅपिटल आर आहे. येत आहे तुमच्या लक्षात? ज्यांच्याकडे एक कॅपिटल वाय आहे आणि ज्यांच्याकडे कमीत कमी एक कॅपिटल आर आहे, असे जेवढे असतील, याचा अर्थ काय झाला माहितीये का? ज्याच्याकडे एक कॅपिटल वाय आणि एक कॅपिटल आर आहे, याचा अर्थ काय झाला? कोण सांगतं याचं मिनिंग? आपल्याला काय मिळालं होतं? कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर असं मिळालं होतं ना. F1 मध्ये काय मिळालं? F1चं जेव्हा सेल्फिंग केलं तेव्हा आपल्याला काय क्रॉस केला आपण? येलो आणि राऊंड मिळाले होते ना गावांना. हे बघा, येलो आणि राऊंड मिळाले होते. मग आता ज्याच्याकडे हे असेल, हे दोन्ही एक एक असतील, ते कसे असतील? येलो राऊंड. आपण येलो राऊंड शोधूया किती मिळतात. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. हा कसा आहे? येलो राऊंड 1 बरोबर. हा झाला 1. याच्यानंतर बघा, याच्याकडे येलो राऊंड, याच्याकडे येलो राऊंड, याच्याकडे येलो राऊंड. त्याच्यानंतर असं कुठे अंकी दिसतंय का? अंकी कुठे दिसतंय का? नाही. किती मिळतात मग? मोजा. 1, 2, 3. 3 झाले, 4, 5 आणि हे 4. किती झाले? 9. 9 मिळाले. 9 कसे मिळाले? येलो आणि राऊंड. ज्यांच्याकडे कमीत कमी एक कॅपिटल आर आहे आणि ज्यांच्याकडे कमीत कमी एक कॅपिटल वाय आहे,
असे सगळे किती मिळाले 9. बघा एकदा चेक करा. 1 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 आणि 4 9. बघा मिळतायत का सगळ्यांना? काय शिकलोय आपण? लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो? ज्याच्याकडे कमीत कमी एक जरी डॉमिनंट ॲलिल गेला असेल तर तो ते कॅरेक्टर एक्सप्रेस केल्याशिवाय व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्याकडे एक म्हणजे काय आहे, एक कॅपिटल वाय आहे आणि एक कॅपिटल आर आहे, म्हणजे हे कॅरेक्टर बरोबर बरोबर चाललेले आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी बघायची की जे येलो आहेत म्हणजे ज्याच्याकडे कमीत कमी एक कॅरेक्टर आहे, बाकीचे रिसेसिव्ह आहेत. आता नीट लक्ष द्या, असे किती मिळत आहेत आपल्याला? हे बघा, याच्यामध्ये क्लिअर कट काय दिसतात? येलो आणि रिंकल्ड. येलो आहे, रिंकल्ड आहे, हा जिनोटाइप मिळाला. किती मिळत आहेत आपल्याला? येलो, रिंकल्ड. आणखी कुठे आहे का? येलो, रिंकल्ड. किती झाले? 3. ज्याच्याकडे कमीत कमी एक वाय आहे असे आपण शोधताय. किती मिळत आहेत आपल्याला? 3. बघा, याला मी काय म्हणतोय? येलो, रिंकल्ड. पुढचा येईल ग्रीन, राऊंड. ग्रीन असून राऊंड असेल. कॉम्बिनेशन मिळत आहेत ना बेटा? आता बघा इकडे लक्ष द्या, कन्फ्यूज नका हो, मी परत एक्सप्लेन करेल. हे बघा, याचा सीड कलर कसा आहे? स्मॉल वाय आहे तर ग्रीन. हे कसं आहे? राऊंड. हे बघा, एक मिळाला आपल्याला. असं आपल्याला कुठे आणखी मिळतंय का? येस, याच्याकडे कॅपिटल एक आर आहे फक्त, असं मिळेल. म्हणजे हे 2 आणि हे 1 3. म्हणजे आपण कसं लिहू? स्मॉल वाय आणि कॅपिटल आर असे असलेले किती मिळाले? 3. आता शेवटचं बघा, स्मॉल वाय दोघांकडे, दोन्ही गोष्टी स्मॉल स्मॉल आहेत. स्मॉल स्मॉल, स्मॉल वाय आणि स्मॉल आर एकच मिळाला. हा कसा आहे? ग्रीन पण आहे आणि रिंकल्ड पण आहे. बघा, म्हणजेच आपला फिनोटिपिक रेशो काय मिळतो? बोला, फिनोटिपिक रेशो काय मिळतो? फिनोटिपिक रेशो काय मिळतो? बोला. 9:3:3:1. This is phenotypic ratio. This is phenotypic ratio. कसं शोधायचं हे कळलं का तुम्हाला? ते मला सांगा. धनश्री, तुला कळतंय का कसं शोधायचं? तिथे लिहिलंय बघा मी. सगळेच्या सगळे 4च्या 4 लेटर जे आहेत ते कॅपिटल आहेत. नंतर 3 लेटर कॅपिटल, 1 लेटर स्मॉल. त्यानंतर 2 लेटर कॅपिटल, 2 लेटर स्मॉल. त्याच्यानंतर ऑल लेटर स्मॉल. असं बघा, असंच केलेलं ना आपण, असंच करत 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 गेलेलो आहे. येत आहे लक्षात? जिनोटाइप किती मिळाले? 6 प्रकारचे जिनोटाइप मिळाले बघा. 1 2 3 4 5 6 प्रकारचे जिनोटाइप मिळाले. आता काय इथं हा लॉ जो आहे, जो मी लॉ शिकवतोय तुम्हाला, तो प्रूव्ह कसा झाला? आता याचा एक फॉर्म्युला आहे, तो पण देऊन टाकतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला विचारला जिनोटिपिक फॉर्म्युला, तर जिनोटिपिक फॉर्म्युला काढायचा अर्थ काय पाहिजे आपल्याला? आपल्याला त्याच्यासाठी मोनो हायब्रिड क्रॉसचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. मोनो हायब्रिड क्रॉसचा जिनोटिपिक फॉर्म्युला कसा असतो? तो देऊन ठेवायचा. टू फाइंड आउट
genotypic ratio. To find out genotypic ratio, formula काय आहे? बोला. 1:2:1 raised to n. आता n इथं here लिहून घ्या. Here n means number of crosses. नंबर ऑफ क्रॉसेस. मोनोहायब्रिड असेल तर 1, डायहायब्रिड असेल तर 2, ट्रायहायब्रिड असेल तर 3. इथं तुम्ही जे टाकाल तो नग फॉर्म्युला येईल. बरोबर. समजा ट्रायहायब्रिड क्रॉस आहे, 3 कॅरेक्टर तुम्ही कन्सिडर करून करतायत, इथं 3 लिहिलं तर 1:2:1 इंटू 1:2:1 इंटू 1:2:1 असं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कशाचा फॉर्म्युला मिळून जाईल? ट्रायहायब्रिड क्रॉसचा. रेशो कशाचा मिळेल? ट्रायहायब्रिड क्रॉस. आय थिंक तुम्हाला समजते. काय फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला असतो? काय फाइंड आउट करण्यासाठी असतो? जिनोटिपिक रेशो. काय फाइंड आउट करण्यासाठी असतो? जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशो फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला असतो. आता इकडचं पुसतोय मी. लक्ष द्या. फिनोटिपिक रेशो जेव्हा शोधायचा असतो, फिनोटिपिक रेशो फिनोटिपिक रेशो जेव्हा शोधायचा असतो बाळांनो, त्यावेळेला याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. सरळ लक्षात ठेवायचं. आपल्याला F1 मधला रेशो मिळाला होता. आपल्याला ऑल डॉमिनंट होते, 4:0 मिळाले होते. F2 मध्ये मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय मिळतो फॉर्म्युला? 3:1. बरोबर आहे? लक्षात आहे का? बरोबर आहे ना? F2 मध्ये काय मिळालं? 3 टॉल आणि 1 डॉर्फ मिळालं होतं. हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता फिनोटिपिक रेशोचा म्हणजे कसे दिसतील ते? फिनोटिपिक रेशोचा फॉर्म्युला काय आहे? सोपा फॉर्म्युला आहे. 3:1 raised to n. Again, n is number of crosses. आता याचा फॉर्म्युला बघा किती सिंपल आहे. जो मिळालेला आहे तो आपण इथं कसा बघू. 3:1 इंटू 3:1. समजा इथं 2 टाकला आपण. हा फॉर्म्युला मिळतो का बघा. 9:3 पहिले याच्याशी होईल. 9:3:3:1 हा मिळाला. करून बघा. हो सर. समजतंय सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय बाळांनो? एव्हरीबडी इज गेटिंग? येस सर. आता इथं लॉ प्रूव्ह कसा झाला तो प्रश्न समजून घ्या. इथं लॉ प्रूव्ह कसं काय झाला? तुम्ही म्हणत असाल सर बरोबर हे सगळं समजलं, पण इथं लॉ काय लॉ होता? तुम्ही लॉच विसरून गेले. लॉ काय होता? लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नीट लक्ष द्या. ह्या लॉला काय म्हणतात? लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा अर्थ होतो, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा अर्थ होतो आपण काय पाहिलं हे लिहून झालं का ते सांगतो. मग हे बघा हा फॉर्म्युला लिहिला का सगळ्यांनी? बोला पटपट बोला. एव्हरीबडी हॅज रिटन?
आता बघा, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट कसा प्रूव्ह होतो ते सांगतो. आता हे डोक्यात राहू द्या, जे मी शिकवलंय ते डोक्यात असेलच आणि तुमच्या समोर वही पण आहे, काही प्रॉब्लेम नाही, नोटबुक आहे. आता बघा हे प्रूव्ह कसा होतो, ज्याच्यासाठी आपण एवढी सगळी खटपट केली तो लॉ आपण समजून. लॉ काय? थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. कोणी दिले होते हे लॉज? मेंडलने सांगितले होते आणि मेंडलच्या एक्सपेरिमेंटच्या आधारावर कोणी दिले होते लॉज आपल्याला? कार्ल लॉरेन्सने दिले होते. आता हा जो तिसरा लॉ आहे काय सांगतोय? या लॉला म्हणतात लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. वेगवेगळे जाणं, असॉर्ट होणं. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता आपण काय कॅरेक्टर पाहिलं होतं? आपण कॅरेक्टर घेतलं होतं कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर. येलो सीड, राऊंड सीड, हे दोन्ही डॉमिनंट कॅरेक्टर. नॉर्मली वाय बरोबर आर गेला पाहिजे, कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर गेला पाहिजे, स्मॉल वाय बरोबर स्मॉल आर गेला पाहिजे. नीट लक्षात. काय मिळायला पाहिजे होते आपल्याला? हेच दोन्ही मिळायला पाहिजे. नीट लक्षात घ्या, मी लॉ समजून सांगतोय. काय मिळायला पाहिजे होतं? कोण कोणाबरोबर जाईल? अरे श्रीमंत माणूस श्रीमंताबरोबर जातो, गरीब गरीबाबरोबर जाईल, रिसेसिव्ह बरोबर जाईल, डॉमिनंट बरोबर जाईल. बरोबर आहे ना? असं व्हायला पाहिजे होतं, पण असं झालं नाही. झालं कसं बघा. हे तर मिळाले आपल्याला, हे दोन्ही मिळाले. हे किती मिळाले? कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. किती मिळाले? एक मिळाला. स्मॉल वाय स्मॉल आर किती मिळाले? एक. ठीक आहे, मान्य आहे. बाकीचे कॉम्बिनेशन मिळाले ते पण आपल्याला मान्य आहे, काही अडचण नाही त्याच्यात. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे दोन डॉमिनंट असलेले येलो आणि राऊंड हे पण भरपूर मिळाले. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, काही हरकत नाही. आता तुम्ही मला सांगा, येलो आणि राऊंड भरपूर मिळाले, परंतु आणखी विचित्र काय काय मिळाले ते तीन नीट लक्षात घ्या. तीन काय मिळाले? येलो रिंकल्ड. नीट बघा एकदा तुमच्या वहीमध्ये. येलो रिंकल्ड मिळाले. किती? 3. आणि राऊंड ग्रीन मिळाले. किती? 3. बघा एकदा बघा. म्हणजे यांचा फॉर्म्युला काय झाला? येलो रिंकल्ड कॅपिटल वाय स्मॉल आर असे मिळाले काही, आणि कॅपिटल वाय स्मॉल आर किती मिळाले? हे 3 मिळाले. नीट बघा. हे कसे मिळाले? स्मॉल वाय कॅपिटल आर असे मिळाले, किंवा स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे मिळाले. हे बघा, हे 3 मिळाले, हे 3 मिळालेले. बघा एकदा चेक करा, नोटबुक मध्ये करा, मिळालेत का असे बघा. वास्तविक नियम काय सांगतो? नियम असं सांगतो की कॅपिटल वाय ने नेहमी आर बरोबर गेलं पाहिजे, स्मॉल वाय ने नेहमी स्मॉल आर बरोबर गेलं पाहिजे. पण बघा, येलो असून, नीट लक्ष द्या, येलो असून रिंकल्ड झाले. नाही तर नॉर्मल कसं होतं? सीड कसं होतं? येलो राऊंड. हे काय? डॉमिनंट कॅरेक्टर आहे बाळांनो. हे कसं आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि ग्रीन आणि रिंकल्ड सुरकुत्या पडलेले हे कसं आहे? रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. हे रिसेसिव्ह आहे. मग आपल्याला या लॉ नुसार काय मिळालं? आपल्याला मिक्स मिळाले. बघा, येलो असून हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. येलो कसं आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. सुरकुत्या पडणं हे कसं आहे? रिंकल्ड. म्हणजे असं होणं हे कसं आहे? रिंकल्ड. हे काय? हे
रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे बघा. एक डॉमिनंट कॅरेक्टर गेलं, एक रिसेसिव्ह कॅरेक्टर गेलं. इथं पण एक डॉमिनंट कॅरेक्टर गेलं, एक रिसेसिव्ह कॅरेक्टर गेलं. इथे हा लॉ प्रूव्ह होतो की इंडिपेंडंट ते कोणावर अवलंबून नाहीये. ज्या वेळेला गॅमेट बनतात त्यावेळेला पेअर ऑफ कॅरेक्टर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅरेक्टर आपोआप गॅमेट मध्ये निघून जातात. त्यावेळेला असा विचार करत नाही ते किंवा असं होत नाही की डॉमिनंट बरोबरच डॉमिनंट जाईल आणि रिसेसिव्ह बरोबरच रिसेसिव्ह जाईल, असं होत नाही. इंडिपेंडंट असॉर्टमेंट दाखवतात, स्वतंत्र व्यक्त होतात. मी जिथे जाईल तिथे तशा पद्धतीने व्यक्त होईल. मी जिथे जाईल तिथे तशा पद्धतीने व्यक्त होईल. याचं उदाहरण बघा. हे स्मॉल आर आहेत कोणाबरोबर? कॅपिटल बरोबर. तरी सुद्धा त्यांनी त्यांचा गुण टाकला का नाही टाकला? रिंकल्ड सीड देऊन टाकले. कसे सीड बनवले? रिंकल्ड, चुरकुत्या पडलेले सीड दिले ना बेटा, चुरकुत्या पडल्या. स्मॉल आरचा अर्थ काय? रिंकल्ड. बघा, कॅपिटल वाय दोन्ही डॉमिनंट जीन आहेत, दोन्ही डॉमिनंट आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर काय? स्मॉल आर आलेला आहे. इथे बघा, एक कॅपिटल वाय आहे, त्याने त्याचा आर्सर दाखवला येलो आहे, परंतु बाकीचे रिसेसिव्ह आहेत बघा, 2 आर आहेत. कसं झालं? येलो आणि रिंकल्ड. इथे बघा, राऊंड, राऊंडनेस काय आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे, परंतु राऊंडनेस असून सुद्धा कसे आहेत? स्मॉल आर. बघा इकडे बघा, कलर सॉरी सीड कलर कसा आहे? स्मॉल वायचा अर्थ होतो ग्रीन. स्मॉल वायचा अर्थ काय होतो? ग्रीन. एक ग्रीन असून, राऊंड असून ग्रीन आहे. राऊंड आहेत पण ग्रीन आहेत. हे जेव्हा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं ना, याला आपण म्हणतो इंडिपेंडंटली व्यक्त होणं, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ज्या वेळेला गॅमेट बनतात त्यावेळेला ते स्वतंत्र व्यक्त होतात. कोणाबरोबर जायचं तर जो असेल त्याच्या बरोबर जातात. असं नाही की डॉमिनंट कडे जातील, रिसेसिव्ह कडे जातील, असं होत नाही. जसं आपण दुसरा नियम पाहिला ना, ज्या नियमाला सगळ्यात कमी अपवाद आहेत, ज्या नियमाला सगळ्यात कमी एक्सेप्शन आहेत, दॅट इज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स और लॉ ऑफ सिग्रिगेशन. त्याला अतिशय कमी अपवाद आहे. तसंच ह्या नियमाला एक अपवाद आहे फक्त, त्याला म्हणतात लिंकेज. तुम्हाला विचारलं की तिसऱ्या लॉचा अपवाद काय, तिसऱ्या लॉचा एक्सेप्शन काय, ते दॅट इज लिंकेज. आता लिंकेज काय असतं हे या चॅप्टरच्या पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला शिकायचं. समजतंय का बाळांनो? जड जात आहे? सांगा बरं मला. आर यू गेटिंग? काल आपण हा लॉ लिहून घेतलेला आहे ना, हा लॉ लिहिलेला आहे का? थिअरी लिहिली काय? थिअरी काय म्हणताय? बोला. लॉ लिहिलेला आहे का? लक्षात ठेवा, मेंडल्स थर्ड लॉ प्रूव्ह करण्यासाठी एकदम पक्की गोष्ट लक्षात ठेवायची, डायहायब्रिड क्रॉस शिवाय पर्याय नाही. यू कॅनॉट प्रूव्ह दिस लॉ विदाउट डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस पासून पुढे तुम्ही हा लॉ प्रूव्ह होऊ शकतो. कमीत कमी डायहायब्रिड क्रॉस तुम्हाला करावा लागेल. म्हणून आपण काय दोन कॅरेक्टर कन्सिडर केले. दोन कॅरेक्टर कन्सिडर केले. काय कन्सिडर केलं होतं? काय लक्षात घेतलं होतं? कन्सिडर करणं म्हणजे लक्षात घेणं. जसं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये कन्सिडर म्हणतात ना, तसं इथं आपण काय कन्सिडर केलं होतं? कन्सिडर 2 कॅरेक्टर विचारात घेतले होते. एक येलो सीड आणि राऊंड सीड. हे डॉमिनंट कॅरेक्टर म्हणून कन्सिडर केले आणि होतेच ते. आणि दुसरं कॅरेक्टर काय? ग्रीन आणि रिंकल्ड यांचा क्रॉस घडवून आणला. आपल्याला F1 मध्ये काय मिळाले? सगळे काय मिळाले? ग्रीन आणि रिंकल्ड, ग्रीन आणि राऊंड, सॉरी येलो आणि राऊंड मिळाले. कशामध्ये? F1 मध्ये. त्यांचा आपसात क्रॉस केलं तर आपल्याला काय मिळाले? 9 कसे मिळाले? येलो आणि राऊंड मिळाले. 1 कसं मिळालं? ग्रीन आणि रिंकल्ड मिळालं. मधले कसे मिळाले? 3 कसे मिळाले? इथे लिहिलंय. कसे मिळाले? इथे बघा, येलो असून रिंकल्ड मिळाले, ग्रीन असून राऊंड मिळाले. ग्रीन असून वास्तविक ग्रीन रिंकल्ड पाहिजे होते, पण ग्रीन कसे मिळाले? राऊंड. येलो असतील तर कसे पाहिजे होते? राऊंड पाहिजे होते, पण कसे मिळाले? रिंकल्ड. म्हणजे कॉम्बिनेशन झालं. हे जे कॉम्बिनेशन मिळालं बाळांनो, हे कशामुळे मिळालं? थर्ड लॉ मुळे मिळालं. हे थर्ड लॉ इथे प्रूव्ह होतो. काय? इंडिपेंडेंटली जाऊ शकतात. ॲलिल्स दे मूव्ह इंडिपेंडेंटली इन द गॅमेट.
गॅमेट मध्ये इंडिपेंडेंटली व्यक्त होतात, इंडिपेंडेंटली जातात, कोणाचा प्रभाव न स्वीकारता. तर हे आपण काल लिहून घेतलं, तर मी तो लॉ फक्त वाचून सांगतो, नीट लक्ष द्या. काय लॉ आहे तो? आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर सांगतो, तिथे हा क्लिअर कट लॉ दिलेला आहे. सगळ्यांनी ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला हा जो तिसरा लॉ आहे तो नीट लक्षात घ्या. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. दिस लॉ स्टेट्स दॅट when hybrid possessing म्हणजे having असं शब्द वापरला तरी चालेल. when hybrid having or possessing two or more pairs of contrasting factors form gametes, the factors in each pair segregate independently of their other pair. आता नॉर्मल पेयर काय होती? नॉर्मल पेयर अशी होती, कॅपिटल वाय कॅपिटल आर ही आपली पेयर होती. आपली पेयर काय होती? कॅपिटल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर ही पेयर होती. परंतु हा वाय दुसऱ्या बरोबर निघून गेला. कॅपिटल वाय ने जोडी कोणाबरोबर बनवून टाकली? स्मॉल आर बरोबर. हा आर वास्तविक याने जायला पाहिजे होतं वाय बरोबर, हा कोणाबरोबर गेला? स्मॉल वाय बरोबरही गेला. त्यामुळे तर आपल्याला डिफरंट मिळाले. बघा, यालाच म्हणतात इंडिपेंडंट असॉर्टमेंट. कोणीही कोणाबरोबरही जाऊ शकतं. केव्हा? गॅमेट बनताना. दिस इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आय थिंक आता तुमच्या डोक्यात गेला असेल हा लॉ. नाही समजला असेल काय करायचं? लेक्चर अपलोड झाल्यानंतर शांतपणे याला परत एकदा हे लेक्चर रिवाइज करा. 100% समजेल, समजल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे? आणि हा लॉ काय करायचा? घुटून टाकायचा, पक्का करून टाकायचा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण काय शिकणार आहोत? बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. मेंडलला किंवा तुम्हाला आम्हाला कोणालाही जर खऱ्या अर्थाने एखाद्याचा ओरिजिनल जिनोटाइप काय असू शकतो हे जर शोधायचं असेल, ते प्लांट किंवा तो प्राणी त्या कॅरेक्टरसाठी डॉमिनंट आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर पर्याय काय? याला म्हणतात टेस्ट क्रॉस. याच्यासाठी काय करावा लागतो? टेस्ट क्रॉस करावा लागतो. टेस्ट क्रॉस. आणि दुसरा असतो बॅक क्रॉस. दोन प्रकारचे क्रॉस असतात. टेस्ट क्रॉसचा अर्थ होतो, लिहून घ्या, इट इज द क्रॉस बिटवीन ए डॉमिनंट इंडिव्हिज्युअल मध्ये प्लांट येतील, ॲनिमल येतील, जे कोणी असतील. इट इज द क्रॉस बिटवीन डॉमिनंट इंडिव्हिज्युअल अँड ए रिसेसिव्ह पॅरेंट. डॉमिनंट इंडिव्हिज्युअल अँड ए रिसेसिव्ह पॅरेंट. आता हे कशासाठी केला जातो? की हा जो डॉमिनंट आहे हा ओरिजिनल डॉमिनंट आहे. याच्याकडचे जे कॅरेक्टर आहेत ते ओरिजिनल आहेत का हेटेरोझायगस डॉमिनंट. आपण पाहिलं ना, डॉमिनंट दोन प्रकारचे असतात. कसे असतात? बोला, डॉमिनंट किती प्रकारचे असू शकतात? होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस आहे की हेटेरोझायगस डॉमिनंट आहे? होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. कन्फ्यूज होऊ नका, मी सांगतो. समजा आपण पॅरेंट घेतला कॅपिटल टी, क्रॉस केला स्मॉल टी, ड्वार्फ बरोबर टॉलचा क्रॉस केला, मिळालं काय आपल्याला? कॅपिटल टी, स्मॉल टी. सगळेच्या सगळे काय मिळाले? बोला, सगळेच्या सगळे काय मिळाले?
बोला बाळांनो. हे काय आहेत? प्युअर टॉल आहेत. हे प्युअर पॅरेंट आहेत. प्युअर पॅरेंट आहेत ना, हे सगळे प्युअर पॅरेंट आहेत. हे दोन्ही बरोबर. काय मिळतील आपल्याला? आपल्याला काय मिळेल? पुढची पिढी कशी मिळाली? बोला बोला, काय मिळाली पुढची पिढी? सगळेच्या सगळे कसे मिळाले? याच्यामध्ये, या एक्झाम्पल मध्ये सगळेच्या सगळे कसे मिळाले? डॉमिनन्स. टॉल. सगळे टॉल मिळाले. ऑल टॉल मिळाले. पण हे जे टॉल आहे, हे तुम्ही मला सांगा, असे सगळे टॉल मिळाले इमानदारीमध्ये नीट विचार करून सांगा, हे टॉल तुम्हाला मिळाले. यांच्या बाजूला पण एक झाड आहे, हे पण टॉल आहे, हे पण टॉल आहे. या दोघांमध्ये जर शोधायचं असेल तुम्हाला की हे ओरिजिनल टॉल आहे, होमोझायगस आहे, म्हणजे कॅपिटल टी असं आहे का असं आहे? असं आहे का हे असं आहे? कारण याच्यामध्ये एक कॅपिटल टी आला तरी तर हा टॉलच झाला ना. इकडे लक्ष द्या. याला काय म्हणतात? याला म्हणतात, हे जे आहे ना, हा कसा आहे? हा ह्या कॅरेक्टरसाठी ओरिजिनल आहे ना. याला आपण काय म्हणतो? होमोझायगस म्हणतो. याला काय म्हणतो? ज्याच्याकडे दोन्ही गॅमेट सारखे आहेत तो कसा आहे? होमोझायगस आहे. आणि ज्याच्याकडे एक कॅरेक्टर डॉमिनंट आहे, एक कॅरेक्टर रिसेसिव्ह, याला आपण काय म्हणतो? हेटेरोझायगस म्हणतो ना बाळांनो. हा पण टॉलच आहे, पण कसा आहे? हा हेटेरोझायगस आहे, कारण याच्याकडे एकच ॲलिल जो आहे तो डॉमिनंट आहे. याच्याकडे दोन्हीच्या दोन्ही ॲलिल कसे आहेत? डॉमिनंट आहे. मग हा प्युअर आहे का नाही हे कसं शोधणार? याच्यासाठी काय केला जातो? टेस्ट क्रॉस. आणि हा टेस्ट क्रॉस मेंडलने करून 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 तो पर्टिक्युलर प्लांट त्या कॅरेक्टरसाठी डॉमिनंट आहे का नाही, प्युअर आहे का नाही, हे शोधण्यासाठी काम केलं. जर असं नसेल तर ती मोठी गडबड होऊ शकते. हे उद्याच्या परवाच्या लेक्चर्स मध्ये आपण शिकणार आहोत. जर असं नसेल तर गडबड होऊ शकते. समजा आता मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकल करून दाखवतो, नीट लक्ष द्या. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा. आता हे तुम्हाला मिळालं. आता एक तुम्हाला टॉल प्लांट आणून दिलं आणि त्याला सांगितलं की मरकड सर तुम्ही जरा याचं द्या, आम्हाला जिनोटाईप शोधून द्या. आता काय केलं? हे एक टॉल प्लांट आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. याचा क्रॉस कोणाबरोबर केला? रिसेसिव्ह पॅरेंट. कोणता आहे रिसेसिव्ह पॅरेंट? स्मॉल टी स्मॉल टी. बरोबर, या दोघांचा क्रॉस. बरोबर. आता क्रॉस केल्यानंतर इथे गॅमेट किती प्रकारचे बनतील? एक कॅपिटल टी बनेल, दुसरा गॅमेट बनेल स्मॉल टी. इथे तर एकाच प्रकारचे बनतील कारण दोघांचा जिनोटाईप सारखा आहे. आता बघा, कोणाला तरी एकाला मेल ठरवला, कोणाला तरी एकाला फिमेल ठरवला. कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कोणाबरोबर केला? स्मॉल टी स्मॉल टी. काय मिळेल? कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. इथे चाललेलं आहे. पुन्हा काय मिळेल? स्मॉल टी स्मॉल टी. म्हणजे रेशो काय मिळाला? 1:1. म्हणजे अर्धे कसे? पण आता नीट बघा, इथे नसे समजा 4 प्लांट जर तयार झाले किंवा 4 प्लांट जर तयार झाले आपल्याला याच्यामध्ये 4 प्लांट मध्ये मिळाले तर काय मिळतील? 2 टॉल मिळतील, 2 ड्वार्फ मिळतील. जर 2 टॉल आणि 2 ड्वार्फ म्हणजे 50-50% मिळाले तर समजून घ्यायचं ते प्लांट कसं आहे? टेस्ट क्रॉस केल्यामुळे कळलं की प्लांट इज किंवा ॲनिमल इज प्लांट ऑर ॲनिमल इज हेटेरोझायगस डॉमिनंट, नॉट प्युअर डॉमिनंट. प्युअर डॉमिनंट आहे का? असं आहे का? असं आहे का? नाही. आणि समजा जर प्युअर राहिलं असतं तर कसं मिळालं असतं? समजा जर प्युअर राहिलं असतं तर कसे मिळाले असते? बोला, काय रेशो मिळाला असता? ऑल टॉल मिळाले असते. जर प्युअर राहिलं असतं तर काय मिळाले असते? ऑल टॉल मिळाले असते. इथं बघा ना, तुमच्या समोर आहे ना, इथं बघा. कळतंय का सगळ्यांना? कम ऑन बोला. समजा असा क्रॉस केला असता, तुम्हाला एक प्युअर टॉल मिळालेला आहे, एक प्युअर टॉल मिळालेला आहे. ठीक आहे.
समजा एक प्युअर टॉल मिळाला असता आणि त्याला जर तुम्ही टेस्ट क्रॉस केला असता तर तुम्हाला काय मिळाले असते पुढच्या पिढीमध्ये? तुम्ही लगेच एका झटक्यात सांगितलं असतं की येस दिस प्लांट इज प्युअर टॉल, म्हटले असते की नाही? परंतु तो हेटेरोझायगस आहे, दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याचे बघ, एक डॉमिनंट एक रिसेसिव्ह. त्याच्यामुळे काय मिळाले? 50% कसे मिळाले टॉल, 50% कसे मिळाले ड्वार्फ. याचा अर्थ काय झाला? दॅट गिव्हन प्लांट इज नॉट डॉमिनंट, इट इज डॉमिनंट, इट इज डॉमिनंट, बट हाऊ इट इज हेटेरोझायगोजम, इट इज नॉट द प्युअर डॉमिनंट. कळतंय का सगळ्यांना का जड जात आहे बाळांनो? बोला, कळतंय का? तुम्ही इतकी शांतता करून टाकतात की असं वाटतं की मी एकटा बोलतोय आणि तुम्हाला काही कळतंय का नाही? कळतंय सर. टेस्ट क्रॉसची गरज समजली का तुम्हाला? टेस्ट क्रॉस मुलींनो, मानसीला कळतंय का? तन्मयला कळतंय का? तन्मय तर नाही बोलणार, जाऊ द्या, तन्मयचं सोडून द्या विषय. बरं, तुम्हाला कळतंय का बाकीच्यांना? पहा, तन्मयचा मेसेज आला, रिपीट सर, रिपीट प्लीज. बेटा तू व्हिडिओ बघून घे तन्मय, ठीक आहे? हे कळलं का सगळ्यांना? याच्यात कोणाला प्रॉब्लेम असेल तर विचारा मला. मुलींनो, तुम्हाला कळतंय का? कम ऑन, तुम्हाला कळतंय का मुलींनो? थंब पाठवा, नाहीतर येस नो काहीतरी म्हणा, बोला. हो सर. टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस याच्यात आपण बघतोय. पहिल्यांदा आपण काय करतोय, टेस्ट क्रॉसचा अर्थ आहे की आपल्याकडे जे आलेलं प्लांट आहे, हे बघा, रिसेसिव्ह कॅरेक्टरवाल्या प्लांटला टेस्ट करण्याची गरज नाही. तो जे डॉमिनंट कॅरेक्टर असतं, तुम्हाला दिसतंय की राऊंड सीड येते, पण हे राऊंड सीडचं जे कॅरेक्टर आहे हे ओरिजिनल आहे का? याच्याकडे प्युअर आहे का हे कॅरेक्टर? येलो सीड मिळालं तुम्हाला, वाटाण्याचं येलो सीड मिळालं. तर हे येलो सीड जे आहे हे ओरिजिनल डॉमिनंट कॅरेक्टर आहे का मिक्स कॅरेक्टर आहे का हेटेरोझायगस डॉमिनंट कॅरेक्टर? हे शोधायला पाहिजे का नको? याच्यामुळे क्रॉपची इम्प्रुव्हमेंट करावी लागते. याचा उपयोग कुठे होतो? याच्यात अनेक प्रकारचे जे आपण आज निराळे धान्य खातो ना, या धान्याची वर्गवारी, या धान्याला चांगले अपलिफ्ट करण्यासाठी, चांगले क्रॉसेस घडवून आणण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. याच्यासाठी टेस्ट क्रॉस केला जातो. तुम्हाला जर क्रॉपची व्हरायटी, तुम्हाला धान्याची, तुम्हाला तुमच्या याच्या तुम्ही जे धान्य लावतात किंवा तुम्ही जे असे काही लावतात, कडधान्य असतात, तसं डाळी वगैरे असतात, हे जेव्हा तुम्ही लावतात त्याची जर प्युअर कॅरेक्टर तुम्ही प्रॉपर घेतलेले असतील तर तुम्हाला पुढची जी पिढी मिळते ती प्रॉपर मिळते, त्याचे दाणे प्रॉपर मिळतात. येतंय लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम मध्ये टेस्ट क्रॉसचा फार मोठा रोल असतो. आणि जेवढा चांगला तुम्ही टेस्ट क्रॉस करतात तेवढं तुम्हाला कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने मिळतात. म्हणजे ते पर्टिक्युलर, याच्यामुळे काय होतं की त्याला आपण काय म्हणू, क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम असतो. या निराळ्या कंपन्या काय काम करतात? क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम असतो. क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम साठी या टेस्ट प्रोसेसचा उपयोग केला जातो. क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम साठी. आता बॅकक्रॉस काय असतो? बॅकक्रॉस असा असतो की तुम्ही कोणाबरोबरही क्रॉस करा, दोन्ही पॅरेंट पैकी तुम्हाला जो मिळालेला आहे त्याच्याबरोबर तुम्ही क्रॉस करून टाका. उदाहरणार्थ आता नीट लक्ष द्या. 5 मिनिट आपण लेट झालो होतो लेक्चर चालू व्हायला, 7:35 झाले होते. त्या 5 मिनिटात आपण हा क्रॉस संपवून टाकू. बॅक क्रॉस. बॅक क्रॉस हेडिंग द्या. व्हॉट इज बॅक क्रॉस?
F1, it is the cross between F1 progeny offspring काही म्हणू शकता तुम्ही, with any parent, dominant or recessive. टेस्ट क्रॉस काय होता ते नीट समजून घ्या. टेस्ट क्रॉस मध्ये आपण काय केलं होतं? टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस मधला फरक समजून घ्या. टेस्ट क्रॉस मध्ये आपण काय केलं होतं? टेस्ट क्रॉस कशामधला क्रॉस आहे? क्रॉस बिटवीन F1 progeny with recessive parent. जेव्हा कंपल्सरी आपण रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो F1 चा, F1 मध्ये जे मिळतात आपल्याला माहिती आहे, ऑल डॉमिनंट मिळाले, ऑल टॉल, ऑल पर्पल, हे आपण शिकलोय. F1 मध्ये कसे मिळतात? सगळेचे सगळे डॉमिनंट बरोबर जर तुम्ही क्रॉस केला तर सगळेचे सगळे कसे मिळतील? डॉमिनंट मिळतील. तर त्याचा क्रॉस जेव्हा रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर करतात तेव्हा अशा क्रॉसला काय म्हणतात? टेस्ट क्रॉस. म्हणून असं म्हटलं जातं, ऑल टेस्ट क्रॉसेस आर back cross, but all back crosses are not test crosses. टेस्ट क्रॉसचा अर्थ काय झाला की रिसेसिव्ह बरोबरच क्रॉस करणार. तशा अर्थाने याच्यात आपण एनी पॅरेंट म्हणतो. एनी तुम्ही डॉमिनंट बरोबरही करू शकतात, रिसेसिव्ह बरोबरही करू शकतात. म्हणून हा काय एक प्रकारचा बॅक क्रॉसच आहे. हा क्रॉस असा आहे एक प्रकारचा टेस्ट क्रॉसच आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही खास करून टेस्ट क्रॉस करतात तो बॅक क्रॉस असू शकत नाही. तो काय आहे? टेस्ट क्रॉस हा टेस्ट क्रॉसच असतो. आता बघा कसा असतो ते तुम्हाला समजेल. आता बघा याच्यामध्ये काय केलं जातं, आता नीट लक्षात घ्या. तुम्हाला F1 मध्ये मिळालं, मुद्दाम मोनो हायब्रिड क्रॉसचं उदाहरण घेऊन लक्षात घेतो आपण. F1 मध्ये काय मिळतं? हायब्रिड टॉल मिळालं. काय मिळालं बेटा? त्यालाच आपण म्हणतो हायब्रिड टॉल. प्युअर टॉल नाहीये, हायब्रिड टॉल मिळतात ना आपल्याला सगळे. याचा क्रॉस कशाशी केला? समजा डॉमिनंटशी केला. कॅपिटल टी स्मॉल टी याचा क्रॉस आपण कशाशी करतोय? कॅपिटल टी बॅक क्रॉस करतोय, नॉट टेस्ट क्रॉस. अशा याच्या बरोबर केला तर काय मिळेल आपल्याला? कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, ऑल काय मिळतील? बोला. ऑल टॉल काय मिळतील आपल्याला? ऑल टॉल मिळतील. समजा डॉमिनंट बरोबर केला तर, समजा रिसेसिव्ह बरोबर केला, कॅपिटल टी स्मॉल टी, आपल्याला माहिती आहे काय मिळेल इथे? स्मॉल टी 50-50% कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी 50% टॉल ज्याच्याकडे कॅपिटल टी आहे बघा, 50% ड्वार्फ ज्याच्याकडे दोन्हीच्या दोन्ही स्मॉल टी आहेत. 50% टॉल 50% डॉर्फ. जर तुम्ही बॅक क्रॉस केला तर काय मिळतंय? समजा याच्यामध्ये काय केलं आपण? एक रिसेसिव्ह पॅरेंट घेतला. हा कसा आहे? रिसेसिव्ह पॅरेंट आहे. तुम्हाला रिसेसिव्ह आणि डॉमिनंट यांची कन्सेप्ट समजली आहे ना सगळ्यांनी? सांगा बरं, रिसेसिव्ह आणि डॉमिनंट मध्ये फरक कळतो का सगळ्यांना? बोला, सगळ्यांनी सांगा बरं मला एकदा. हो सर. समजलं सगळ्यांना? एवढं समजलं? टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस हा नेहमी क्रॉस कोणामध्ये असतो? F1 प्रोजेनी विथ
रिसेसिव्ह पॅरेंट. लिहून ठेवायचा हा फॉर्म्युला, लिहून ठेवा. F1 प्रोजेनी crossed with recessive parent. सांगा या क्रॉसचं नाव. F1 प्रोजेनी क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह पॅरेंट. काय म्हणायचं याला? टेस्ट क्रॉस. याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. पुन्हा F1 प्रोजेनी, F1 मधला मिळालेला जे प्लांट असेल, जे काय असेल, वेन क्रॉस्ड विथ एनी पॅरेंट. काय म्हणायचं याला? बॅक क्रॉस. इट इज बॅक क्रॉस. ठीक आहे. थँक यू. एकदा